विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण डेथ ऑफ पार्टनर या टॉपिकचा पान नंबर 202 वरील प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधील पहिला प्रॉब्लेम सोडवणार आहोत। आधी मी प्रॉब्लेमचं वाचन करणार आहे। पहा, मी प्रॉब्लेम वाचत आहे। राजेश, राकेश अँड महेश वेअर इक्वल पार्टनर्स ऑफ 31 मार्च 2019। म्हणजे राजेश, राकेश आणि महेश हे तिघे पार्टनर्स आहेत आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे इक्वल म्हणजे एकास एक। म्हणजे राजेश यांचा रेशो आहे 1, राकेश यांचा आहे 1 आणि महेश यांचा आहे 1। म्हणजेच त्यांचा रेशो आहे 1/3 1/3 1/3। म्हणजे काय, ह्यांची बेरीज म्हणजेच 3, 1 2 3। पहा, देअर बॅलन्स शीट वॉज ॲज फॉलोज 31 मार्च 2019। तर त्यांचं 31 मार्च 2019 रोजीचं बॅलन्स शीट पुढील प्रमाणे आहे। बॅलन्स शीटची तारीख आहे बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019। 31 मार्च 2019 रोजीचं हे बॅलन्स शीट आहे। याचा अर्थ हे मागील वर्षाचं बॅलन्स शीट आहे आणि त्यांचं लास्ट इयर संपलेलं आहे 31 मार्च 2019ला। जर त्यांचं लास्ट इयर हे 31 मार्च 2019 रोजी संपलेलं असेल तर त्यांचं लास्ट इयर सुरू झालं होतं 1 एप्रिल 2018 रोजी। म्हणजे हे त्यांचं लास्ट इयर आहे। मग जर लास्ट इयर हे 31 मार्च 2019 रोजी संपलेलं असेल तर करंट इयर सुरू झालं होतं 1 एप्रिल 2019 रोजी। म्हणजे आपण या प्रॉब्लेममधील करंट इयरही ओळखलं की करंट इयर सुरू झालेलं आहे 1 एप्रिल 2019 रोजी। त्यानंतर लॅबिलिटी साईडला पहा, कॅपिटल दिलेलं आहे तिघांचं, राजेश, राकेश आणि महेश यांचं। त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आहेत, बिल्स पेबल आहे, बँक लोन आहे आणि ॲसेट साईडला काही ॲसेट्स आहेत जसे की लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, डेटर, स्टॉक आणि कॅश। आता आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिसत आहे। पहा, Mr. Rajesh died on 13th June 2019 and the following adjustment were agreed as। की राजेश हे जे पहिले पार्टनर आहेत ते 30 जून 2019 रोजी मृत झालेले आहेत आणि पुढील ॲडजस्टमेंट मान्य करण्यात आल्या त्यावेळेस। मग याचा अर्थ राजेश हे करंट इयरमध्ये मृत झालेले आहेत, कारण करंट इयर सुरू झालेलं आहे आपलं 1 एप्रिल 2019 रोजी आणि राजेश यांचा मृत्यू झालेला आहे 30 जून 2019 रोजी। पहा, करंट इयर सुरू झालेलं आहे 1 एप्रिल 2019 रोजी आणि एप्रिल नंतर मे, जून आणि 30 जूनला राजेश यांचा मृत्यू झालेला आहे 30 जून 2019ला। म्हणजे करंट इयरमध्ये केवळ 3 महिन्यांचाच बेनिफिट राजेश यांना मिळेल, म्हणजे प्रॉफिटमधील हिस्सा त्यांना मिळेल 1 एप्रिल, मे, जून। कारण मृत पार्टनरला त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रॉफिटमधला हिस्सा आपल्याला द्यावा लागतो। म्हणजे आपल्याला असं समजलं की 3 महिन्यांचा प्रॉफिटमधील हिस्सा आपल्याला राजेश यांना द्यावा लागेल। चला, मग त्यावेळेस पुढील ॲडजस्टमेंट मान्य करण्यात आल्या। एक आकडा, फर्निचर वॉज टू बी ॲडजस्टेड टू इट्स मार्केट प्राईज ऑफ ₹3,40,000। म्हणजे फर्निचरची आधी किंमत होती 3 लाख रुपये, आता झालेली आहे 3,40,000 रुपये। फर्निचरच्या समोर स्टार करून ठेवूया आणि जेव्हा आपण प्रत्यक्षात पोस्टिंग करू तेव्हा ती ॲडजस्टमेंट कशी सोडवायची हे सांगणारच आहे। दुसरी इन्फॉर्मेशन, लँड अँड बिल्डिंग वॉज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%। की लँड अँड बिल्डिंगची किंमत ही 10% कमी झाली। डेप्रिसिएट म्हणजे किंमत कमी होणे। आता आपण लँड अँड बिल्डिंगच्या समोर स्टार करून ठेवूया। तिसरा आकडा, प्रोव्हाइड RDD 5% ऑन डेटर्स। डेटर्सवरती 5% RDD प्रोव्हाइड करा। डेटर्सच्या समोर मी स्टार केला। द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ ऑफ मिस्टर राजेश इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ लास्ट इयर्स प्रॉफिट विच वॉज 1,80,000। या वाक्याचा अर्थ असा आहे की राजेश यांच्या मृत्यूपर्यंतच्या तारखेचा जो प्रॉफिटमधील हिस्सा आहे त्यांचा तो कॅल्क्युलेट करा। कशाच्या आधारे कॅल्क्युलेट करा, तर लास्ट इयर जो प्रॉफिट झाला होता 1,80,000 रुपये त्याच्या आधारे त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रॉफिटमधील हिस्सा कॅल्क्युलेट करा, अशी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे। चला, आता पुढे प्रिपेअर तयार करा। काय तयार करा, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट,
पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द कंटिन्युइंग फर्म, आणि त्या पार्टनरशिप फर्मचं बॅलन्स शीट तयार करा अशी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि या टॉपिकचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला जे प्रिपेअर करायला सांगतात, तयार करायला सांगतात, त्याला मार्क्स असतात. म्हणजे आता इथे आपल्याला मार्क्स कशाला मिळतील? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीटला मार्क्स मिळतील. चला, वाचन पूर्ण झालेलं आहे, पोस्टिंगला सुरुवात करूया. पहिली पायरी की जे लेजर अकाउंट्स आपण ओपन केलेले आहेत त्यांचा ओपनिंग बॅलन्स लिहिणे. आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं आहे आणि वर्किंग नोटसाठी कॅश अकाउंटही ओपन केलेलं आहे. चला, मग आता आपण पहिली पायरी पूर्ण करत आहोत की जे लेजर अकाउंट्स ओपन केलेले आहेत त्यांचा ओपनिंग बॅलन्स लिहिणे. कॅपिटल अकाउंट, राजेश यांचं कॅपिटल आहे 5 लाख रुपये, राकेश यांचं आहे 2 लाख रुपये आणि महेश यांचं आहे 2 लाख रुपये. ते घेऊया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. राजेश यांचं कॅपिटल आहे 5 लाख रुपये, राकेश यांचं आहे 2 लाख रुपये आणि महेश यांचंही आहे 2 लाख रुपये. आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की कॅपिटलचं पोस्टिंग झालेलं आहे. त्यानंतर कॅश किंवा बँक अकाउंटही आपण ओपन केलेलं आहे. मग कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1 लाख रुपये. कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1 लाख रुपये. आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. तर कॅशचंही पोस्टिंग झालेलं आहे. याचा अर्थ आपली पहिली पायरी पूर्ण झाली की जे लेजर अकाउंट्स आपण ओपन केलेले आहेत त्यांचा ओपनिंग बॅलन्स लिहिला. आता आपण पुन्हा लॅबिलिटी साईडला पाहूया. कॅपिटल नंतर आहेत सन्ड्री क्रेडिटर्स 90,000 रुपये आणि सन्ड्री क्रेडिटर्स येतात न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया 90,000 रुपये, कारण सन्ड्री क्रेडिटर्सच्या समोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला वरती एक 4-5 ओळी जागा सोडून कॅपिटलसाठी पुढे घेऊया क्रेडिटर्स. आउटर कॉलमला 90,000 रुपये. याचा अर्थ त्या लॅबिलिटीची किंमत वाढलीही नाही, कमी झाली नाही, ॲज इट इज आहे असा अर्थ होतो. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर आहेत बिल्स पेबल 60,000 रुपये आणि बिल्स पेबलही येतात लॅबिलिटी साईडला. आउटर कॉलमला घेऊया. न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बिल्स पेबल, आउटर कॉलमला 60,000 रुपये. याचाही अर्थ असाच आहे की बिल्स पेबल वाढलेही नाहीत आणि कमी झाले नाहीत, ॲज इट इज आहेत, म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटला येणार नाही. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. बिल्स पेबल नंतर आहेत बँक लोन 1,50,000 रुपये आणि बँक लोनही येतात लॅबिलिटी साईडला. न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बँक लोन, आउटर कॉलमला घेऊया 1,50,000 रुपये. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता जाऊया ॲसेट साईडला. लँड अँड बिल्डिंग 4 लाख रुपये आणि लँड अँड बिल्डिंग येतात न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे. न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इनर कॉलमला घेऊया 4 लाख रुपये, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. पाहूया बरं कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे दुसरी. लँड अँड बिल्डिंग वॉज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%, की लँड अँड बिल्डिंगची किंमत 10% कमी झाली आहे. मग डेप्रिसिएशन म्हणले की लेस करावे. लेस 10% डेप्रिसिएशन, लेस 10% डेप्रिसिएशन.
आणि 10% उत्तर काढण्यासाठी गणित मांडण्याची काही गरज नाही. आपला वेळ वाचावा यासाठी 1 शून्य कमी करायचा, म्हणजे उत्तर आलं 40,000. म्हणजे 10% उत्तर आलेलं आहे 40,000 रुपये. लेस करून आउटरला घेऊया 3,60,000 रुपये. याचा अर्थ ॲसेटची किंमत आधी होती 4 लाख रुपये, आता झालेली आहे 3,60,000 रुपये. ॲसेटची किंमत आधी जास्त होती, आता कमी झाली. आणि ॲसेटची किंमत कमी झाल्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट येतो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. पहा, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू लँड अँड बिल्डिंग अकाउंट, आणि जेवढ्या रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झाली 40,000 रुपये ते येतील आउटर कॉलमला. आता मी तुम्हाला इथे एक फॉर्म्युला सांगणार आहे की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला कशा पद्धतीने आपल्याला पोस्टिंग करता येईल. सोपी पद्धत आहे. पहा, इथे मी डेबिट आणि क्रेडिट लिहिणार आहे, ॲसेट आणि लॅबिलिटी. पहा, ॲसेटची किंमत कमी झाल्यानंतर डेबिटला आणि ॲसेटची किंमत वाढल्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्याच्या विरुद्ध लॅबिलिटीची जर किंमत वाढली तर डेबिटला आणि लॅबिलिटीची किंमत कमी झाली तर क्रेडिटला. हाही फॉर्म्युला लक्षात ठेवला की तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला पोस्टिंग करताना सोपे जाईल. आता दुसरी ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झालेली आहे, मी तिला बरोबर चिकून करत आहे. आता जाऊया पुन्हा ॲसेट साईडला. लँड अँड बिल्डिंग नंतर आहेत फर्निचर 3 लाख रुपये, आणि फर्निचरही येतात ॲसेट साईडला. इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. पहा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर, इनर कॉलमला 3 लाख रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे पहिली, फर्निचर वॉज टू बी ॲडजस्टेड टू इट्स मार्केट प्राईज ऑफ ₹3,40,000. की फर्निचरची किंमत आधी होती 3 लाख रुपये आणि आता तिची किंमत झालेली आहे 3,40,000 रुपये. मग 3,40,000 रुपये आपण आउटर कॉलमला घेऊया. पहा, फर्निचरची किंमत आधी होती 3 लाख रुपये, आता झालेली आहे 3,40,000 रुपये. मी 3,40,000 रुपये आउटर कॉलमला घेतले. 3,40,000 वजा 3 लाख रुपये, 40,000 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत वाढली. ॲड ॲप्रिसिएशन. आधी होती 3 लाख रुपये, आता तिची किंमत झालेली आहे 3,40,000 रुपये. 40,000 रुपयांनी फर्निचरची किंमत वाढली, आणि फर्निचर ही ॲसेट आहे, आणि ॲसेटची किंमत वाढल्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट येतो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पहा, मी आता तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिला. ॲसेटची किंमत वाढल्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय फर्निचर अकाउंट. मग जेवढ्या रुपयांनी ॲसेटची किंमत वाढली 40,000 रुपये आउटर कॉलमला. आत्ता आपली पहिली ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे, तिला बरोबर चिकून करूया. पहा, आपली पहिली ॲडजस्टमेंट पूर्ण झाली, मी तिला बरोबर चिकून करत आहे. आता जाऊया आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. फर्निचर नंतर आहेत डेटर्स 3 लाख रुपये, आणि डेटर्सही येतात ॲसेट साईडला. इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्याही समोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आधी आपण डेटर्स घेऊया ॲसेट साईडला 3 लाख रुपये, इनर कॉलमला. ॲसेट साईडला डेटर्स, इनर कॉलमला 3 लाख रुपये. तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे तिसरी, प्रोव्हाइड RDD 5% ऑन डेटर्स. डेटर्सवरती 5% RDD प्रोव्हाइड करा, तरतूद करा RDDची, असा अर्थ आहे. आणि RDD हे डेटर्समधून लेसच करावेत. चला तर मग 5% RDD लेस करूया. लेस 5% RDD. आता 5%ने उत्तर कसं काढायचं पहा. वरचा 1 शून्य कमी करायचा, उत्तर आलं 30,000 रुपये, पण हे उत्तर आलेलं आहे 10%ने. आता 5%ने त्याचे निम्मे, 30,000चे निम्मे 15,000. मग लेस करूया 15,000. लेस करून आउटरला घेऊया. $28, 2 लाख, आणि उत्तर आलेलं आहे 2,85,000 रुपये.
आता ॲसेटची आधी किंमत होती 3 लाख रुपये, आता झालेली आहे 2,85,000 रुपये. याचा अर्थ ॲसेटची किंमत कमी झाली आणि ॲसेटची किंमत कमी झाल्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD अकाउंट आणि जेवढ्या रुपयांनी कमी झाली तिची किंमत 15,000 रुपये आउटर कॉलमला. चला तर आता आपण पुन्हा ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. तर आपली तिसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे, मी तिला बरोबर शिकून करत आहे. आता जाऊया ओल्ड बॅलन्स शीटकडे. डेटर्स नंतर आहेत स्टॉक 1 लाख रुपयांचे आणि स्टॉक येतात न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आउटर कॉलमला घेऊया, कारण त्याच्यासमोर स्टार नाही. पहा ॲसेट साईडला स्टॉक आउटर कॉलमला घेऊया 1 लाख रुपये, कारण त्या ॲसेटची किंमत कमीही झाली नाही वाढली नाही, म्हणून तो इफेक्ट घेतला आपण आउटर कॉलमला. स्टॉक नंतर आहेत कॅश 1 लाख रुपयांचे आणि कॅशचं पोस्टिंग झालेलं आहे. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की ॲसेट साईडचंही पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. चला तर मग आता आपण पाहूया कुठले ॲडजस्टमेंट राहिले आहेत का. तर एकूण आपल्याला 4 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, त्यापैकी 3 ॲडजस्टमेंट आपल्या पूर्ण झाल्या. आता शेवटची ॲडजस्टमेंट आपण सोडूया. द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ ऑफ मिस्टर राजेश इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ लास्ट इयर्स प्रॉफिट विच वॉज 1,80,000. त्यांचं असं म्हणणं आहे की राजेश यांच्या मृत्यूपर्यंतच्या तारखेपर्यंतचा त्यांचा जो प्रॉफिटमधील हिस्सा आहे तो कॅल्क्युलेट करा. कशाच्या आधारे कॅल्क्युलेट करा, तर मागील वर्षी लास्ट इयरला जो प्रॉफिट झाला होता 1,80,000 रुपये, त्याच्या आधारे त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रॉफिटमधील हिस्सा कॅल्क्युलेट करा, अशी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. चला तर मग आपण कॅल्क्युलेशन करूया. पहा लास्ट इयरला त्यांचा प्रॉफिट झाला होता, लास्ट इयर्स प्रॉफिट 1,80,000. त्यानंतर राजेश यांचे शेअर्स आहेत, म्हणजे ES या प्रॉब्लेममध्ये रेशो आहे इक्वल, 1:1. मग वाचन करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की अपॉन जर करायचे असतील, आता पहा यांची बेरीज 1, 2, 3 अपॉन 3, 1/3 बेरीज केली मी फक्त रेशोची आणि अपॉन 3 लिहिले. आपण वाचन करत असतानाच असा अभ्यासलेला आहे की राजेश यांचा मृत्यू झालेला आहे 30 जून 2019 रोजी आणि त्यांना करंट इयरमधील केवळ 3 महिन्यांचाच प्रॉफिटमधील हिस्सा मिळणार आहे, एप्रिल, मे, जून, कारण 30 जूनला तर त्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे त्यांना प्रॉफिटमधील हिस्सा करंट इयरमधील केवळ 3 महिन्यांचाच प्रॉफिटमधील हिस्सा मिळणार आहे. मग आता आपली सर्व इन्फॉर्मेशन वाचून झालेली आहे. आता कॅल्क्युलेशन करूया. 3 मंथ्स एप्रिल, मे आणि जून. चला आपल्याला आता सर्व इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. पहा राजेश प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट इंटू शेअर्स आणि पिरियड इंटू पिरियड. पहा एकूण त्यांना मागील वर्षी प्रॉफिट झालेला आहे 1,80,000, 1,80,000 इंटू शेअर्स. राजेश यांचे शेअर्स किती आहेत 1/3, 1/3 इंटू पिरियड 3 मंथ्स, हे 3 मंथ्स, 3/12 12 महिन्यांपैकी 3 महिन्यांचा, 3 एके 3, 3 एके 3. आता 1,80,000 भागिले 12, 1,80,000 भागिले 12. तुम्ही याही पद्धतीने मांडून गणित करू शकता. पहा 1,80,000 भागिले 12, 12 एके 12, 8तून 2 गेले 6, 1तून 1 गेला 0, वरील 0 घेतला आपण, उत्तर आलेलं आहे 60, 12 पंचे 60. आणि आता हे 3 शून्य राहिले ते वरती घेऊया, 1, 2, 3, म्हणजे उत्तर आलेलं आहे 12 भागिले 1,80,000, उत्तर आलेलं आहे 15,000 रुपये. मग त्यांना त्यांच्या प्रॉफिटमधील हिस्सा आपल्याला द्यावा लागणार आहे 15,000 रुपये. मग उत्तर आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. म्हणजे हा जो प्रॉफिटमधील हिस्सा आहे 3 महिन्यांचा, तो
आत्ता सध्या आपल्याला जूनमध्ये कळत नाही की हा प्रॉफिट आहे की लॉस, म्हणून प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू राजेश. आता राजेश यांचा मृत्यू झालेला आहे. राजेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आणि प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट हे जातात न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट्स साईडला. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 15,000 रुपये घेणार आहोत आणि राजेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 15,000 रुपये. ॲसेट्स साईडला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 15,000 रुपये. आणि सेकंड इफेक्ट घेऊया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. आणि फक्त राजेश यांच्या कॉलममध्ये येतील 15,000 रुपये, कारण त्यांना आपण त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रॉफिटमधील हिस्सा दिलेला आहे. त्यावेळेस राकेश आणि महेश यांच्या कॉलममध्ये डॅश. आणि प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट म्हणण्याचं कारण असं की करंट इयर हे 1 एप्रिल 2019 रोजी सुरू झालेले आहे आणि करंट इयरमध्ये 30 जून 2019ला राजेश यांचा मृत्यू झालेला आहे आणि करंट इयर संपणार आहे 31 मार्च 2020ला. म्हणून तोपर्यंत आपल्याला अजून माहीत नाही की हा प्रॉफिट किंवा लॉस आहे आणि त्यासाठी आपण त्यांना प्रॉफिट म्हणून दिलेले आहेत, पण वर्षाच्या शेवटी आपल्याला समजणार आहे की त्यांना प्रॉफिट झालेला आहे की लॉस झालेला आहे. तर त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रॉफिटमधील हिस्सा आपण दिला त्यांना 15,000 रुपये. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. चौथी ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झाली. आता आपल्याला प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. टॅली करण्यासाठी सर्वात प्रथम वर्किंग नोटसाठी आपण कॅश किंवा बँक अकाउंट ओपन केलेलं आहे ते आधी क्लोज करूया. आपल्याला असं लक्षात येत आहे की कॅश अकाउंटच्या डेबिट साईडलाच अमाऊंट आहे, क्रेडिट साईडला कोणतीही अमाऊंट नाही. याचा अर्थ डेबिट साईडची बेरीज मोठी आली. जी बेरीज मोठी आली मी ती डेबिट साईडला पण लिहिणार आहे आणि क्रेडिट साईडला पण 1,00,000 रुपये. आता क्रेडिट साईडला तर लिहिलेत आपण बेरजेमध्ये 1,00,000 रुपये, परंतु वरती कोणतीही अमाऊंट नाही. याचा अर्थ सर्वच्या सर्व रक्कम आपल्याला कॅरीड डाऊन द्यावी लागत आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,00,000 रुपये. मग जो बॅलन्स कॅरीड डाऊन आला तो ट्रान्सफर करूया ॲसेट साईडला. कॅश 1,00,000 रुपये आउटर कॉलमला. चला आता आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. आधी मी बेरजेच्या रेघा ओढून घेणार आहे. मग जिथं पोस्टिंग झालेलं आहे बरोबर 4थ्या ते 5व्या ओळीवरती आधी आपण बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. 1 2 3 4 आणि 5. आता आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करूया आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करूया. डेबिट साईडला आहेत 40,000 आणि 15,000 आणि क्रेडिट साईडला आहेत केवळ 40,000. आपल्याला सहज लक्षात येत आहे की डेबिट साईडची बेरीज मोठी आली म्हणजे 40,000 प्लस 15,000 55,000 रुपये. आणि जी बेरीज मोठी आली ती मी डेबिटला पण लिहिले 55,000 रुपये आणि क्रेडिट साईडला पण लिहिले 55,000 रुपये. आता क्रेडिट साईडला तर लिहिलेत 55,000 रुपये पण वरती केवळ आहेत 40,000 रुपये. याचा अर्थ 15,000 रुपये आपल्याला बॅलन्स कॅरी डाऊन द्यावा लागत आहे. 15,000 रुपये. जेव्हा डेबिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा लॉस होतो, म्हणजे हा लॉस ऑन रिव्हॅल्युएशन आहे. तो लॉस ऑल पार्टनर्स यांना वाटून द्यायचा आहे. मग तिसरे पार्टनर आहेत महेश, त्यांचं नाव, त्यांच्या लॉसचा हिस्सा आणि एकूण लॉस एकाच रेषेमध्ये दिसले पाहिजेत. दुसरे पार्टनर आहेत राकेश आणि पहिले पार्टनर आहेत राजेश. या पद्धतीने मी लिहून घेतलेलं आहे बाय लॉस ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट.
पहा, जेव्हा डेबिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा लॉस होतो. आता हा जो लॉस आहे तो इक्वल रेशोमध्ये त्यांना वाटून द्यायचा आहे, कारण या प्रॉब्लेममध्ये त्यांचा रेशो त्यांनी इक्वल दिलेला आहे. आपण पाहून येऊया. तर त्यांचा रेशो दिला आहे इक्वल. इक्वल म्हणजे एकास एक एकास एक. मग जर एकूण 15,000 रुपये लॉस झाला असेल तर आणि त्यांचा रेशो इक्वल असेल तिघांचा, तर प्रत्येकी 5,000 लॉस सहन करावा लागेल त्यांना. तर अशा पद्धतीने आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केलेला आहे. जो लॉस झाला तो ट्रान्सफर करूया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. राजेश यांच्या कॉलममध्ये येतील 5,000 रुपये, राकेश यांच्या कॉलममध्ये येतील 5,000 रुपये आणि महेश यांच्या कॉलममध्ये येतील 5,000 रुपये. चल, आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. मग जिथं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 2 ते 3 ओळी जागा सोडून मी डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला आधी बेरजेच्या रेघा ओढून घेणार आहे. चल, बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत. आधी आपण महेश यांचा अकाउंट क्लोज करूया. महेश यांच्या डेबिट साईडला आहेत 5,000 रुपये आणि क्रेडिट साईडला आहे 2 लाख रुपये. म्हणजे आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी आली 2 लाख रुपये. मग जी बेरीज मोठी आली ती क्रेडिटला पण लिहूया आणि डेबिट साईडला पण 2 लाख. 2 लाख वजा 5,000 रुपये, 1,95,000 रुपये आपल्याला बॅलन्स कॅरी डाऊन द्यावा लागला डेबिट साईडला. हे झालं महेश यांचं अकाउंट क्लोज. आता आपण राकेश यांचा अकाउंट क्लोज करूया. राकेश यांच्या डेबिट साईडला आहेत 5,000 रुपये, क्रेडिट साईडला आहे 2 लाख रुपये. याचा अर्थ क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी आली 2 लाख रुपये. डेबिटला पण लिहूया 2 लाख रुपये. 2 लाख वजा 5,000, 1,95,000 रुपये बॅलन्स कॅरी डाऊन द्यावा लागला. हे झालं राकेश यांचं अकाउंट क्लोज. आता आपल्याला राजेश यांचं अकाउंट क्लोज करायचं आहे आणि राजेश हे मृत पार्टनर आहेत, म्हणजे त्यांचा बॅलन्स कॅरी डाऊन याच रेषेत लिहून चालणार नाही आपल्याला. राकेश आणि महेश यांचा जो बॅलन्स आला त्याला नाव देऊया टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आता आपल्याला राजेश यांचा अकाउंट क्लोज करायचं आहे. राजेश यांच्या डेबिटला आहेत 5,000 रुपये, क्रेडिटला आहेत 5 लाख प्लस 15,000. म्हणजे क्रेडिट साईडची बेरीज मोठी आली 5,15,000. डेबिटला पण लिहूया 5,15,000. 5,15,000 वजा 5,000 रुपये, 5,10,000 रुपये. खरं तर हा कॅरीड डाऊनच आहे, पण त्यांच्या कॅपिटलचा हिस्सा हा त्यांचे वारसदार यांना आपल्याला द्यावा लागतो, म्हणून त्या अमाऊंटला आपण नाव देऊया टू राजेश एक्झिक्युटर किंवा नॉमिनी. कोणताही शब्द तुम्ही लिहू शकता, नॉमिनी लिहू शकता किंवा एक्झिक्युटर किंवा ॲडमिनिस्ट्रेटर. मग मी इथे लिहिणार आहे राजेश एक्झिक्युटर लोन, एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. चला, मग आता जे रिमेनिंग पार्टनर्स आहेत राकेश आणि महेश यांचं कॅपिटल लॅबिलिटी साईडला ट्रान्सफर करूया आणि राजेश हे जे मृत पार्टनर आहेत त्यांच्या वारसदारांच्या नावे जे लोन अकाउंट आपण तयार केलेलं आहे किंवा देणार आहोत 5,10,000 रुपये ते घेऊया लॅबिलिटी साईडला. आधी आपण कॅपिटल घेऊया. पहा, लॅबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग रिमेनिंग पार्टनर्स आहेत राकेश आणि महेश. राकेश यांचं कॅपिटल आहे 1,95,000 रुपये आणि महेश यांचंही कॅपिटल आहे 1,95,000 रुपये.
राकेश यांचं कॅपिटल आहे 1,95,000 रुपये. महेश यांचंही कॅपिटल आहे 1,95,000 रुपये. हे रिमेनिंग पार्टनर्स आहेत. त्यांची बेरीज घेऊया आउटर कॉलमला. 5 आणि 5 10, हाताला 1, 9 दुने 18 आणि 1 19, हाताला 1, 1 2 3. म्हणजे दोघांचं मिळून कॅपिटल आहे 3,90,000 रुपये. आता जे पार्टनर मृत झालेले आहेत राजेश, त्यांच्या वारसदारांचं लोन घेऊया लॅबिलिटी साईडला. राजेश यांचे जे एक्झिक्युटर्स आहेत म्हणजे नॉमिनी आहेत, त्यांना आपण राजेश यांच्या कॅपिटलचा हिस्सा देणार आहोत आणि ते लोन अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. म्हणजेच 5,10,000 रुपये हे राजेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंट या नावाने आपल्या लॅबिलिटी साईडला आपण ते ट्रान्सफर करणार आहोत. लॅबिलिटी साईडला राजेश एक्झिक्युटर्स EXECUTORS एक्झिक्युटर्स लोन अकाउंट आणि ते लोन आहे 5,10,000 रुपये. डायरेक्ट आउटर कॉलमला 5,10,000 रुपये. तर अशा पद्धतीने आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केला आणि त्यांचा बॅलन्स तो घेतला आपण लॅबिलिटी साईडला. तर आता आपल्याला प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. म्हणजे लॅबिलिटी साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि ॲसेट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे की जी समान आली पाहिजे. आणि समान आली तर असे समजावे की आपलं पूर्ण पोस्टिंग बरोबर आहे आणि बेरीज समान येणे म्हणजेच प्रॉब्लेम टॅली होणे होय. मग आता आपण प्रॉब्लेम टॅली करूया की लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आपल्याला. आणि लॅबिलिटी साईडची आणि ॲसेट साईडची बेरीज केल्यानंतर बेरीज आलेली आहे 12,00,000. म्हणजे आपला प्रॉब्लेम 12,00,000 रुपयांनी टॅली झालेला आहे. याचा अर्थ प्रॉब्लेम टॅली झाला, याचा अर्थ आपलं पूर्ण पोस्टिंग बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण डेथ ऑफ पार्टनर या टॉपिकचा पान नंबर 202 वरील प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधील पहिला प्रॉब्लेम टॅलीसह पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.